मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की टाईम इज मनी. वेळ अतिशय मौल्यवान आहे. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि आपण सर्वजण जी वेळ घेऊन आलेली आहोत ती अतिशय मर्यादित आहे. मग अशा मर्यादित वेळेत आपणास आपली उद्दिष्टे साध्य करायची आहेत. त्याकरता आपले वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच अंमलबजावणी देखील महत्त्वाची आहे. त्याकरता आपण टिप्स मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. त्या तुम्ही नक्की वापरल्या असतील आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. तुम्हाला पण होईल यात शंका नाही. सर्वांना यशस्वी व्हायचे असते. सर्वांना भरपूर पैसे कमवायचे असतात. काही सुखसोयीच्या वस्तू घ्यायच्या असतात, जसे की घर, बंगला, कार, फार्म हाऊस इत्यादी. आणि सर्वांनाच आनंदी समाधानी जीवन जगायचे असते. तो आपण सर्वांचा अधिकारच आहे. परंतु आपण जर विचार केला तर असे आढळून येईल की काही लोक या सर्व गोष्टी, त्यांची उद्दिष्टे वेळेत किंवा वेळेवर साध्य करतात आणि काही जण जे आपल्यासारखे असतात ते मात्र खूप स्ट्रगल करत असतात. मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण पाहिले आहे की त्यांच्यात आणि आपल्यात फरक म्हणजे सातत्य, वेळेचे नियोजन, निष्ठा, समर्पित वृत्ती, कष्ट करण्याची तयारी इत्यादी. आता काही जण म्हणत असतील की आमच्यात पण हे सर्व गुण आहेत, पण आम्हाला काही यश येत नाही किंवा वेळेत येत नाही. आम्ही पण खूप कष्ट करतो, निष्ठेने आमच्या ध्येयांचा पाठपुरावा करतो, परंतु यश, पैसा, मानसन्मान आम्हाला नेहमी हुलकावणी देतात. असे का होते? आमचे नक्की कोठे चुकते आहे हेच कळत नाही. मग प्रारब्ध, नशीब याला दोष देत ज्योतिषी तसेच अनेक इतर उपाय केले जातात. काही वेळेला तर या सर्व उपायांवर खूप पैसे पण खर्च केले जातात. आणि मग असे लोक बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या मानसिक त्रासांना सामोरे जातात किंवा मानसिक रोगांचे बळी ठरतात. हे म्हणजे असे झाले की आपल्याला पोटाचा विकार झाला आहे आणि आपण आपल्या चेहऱ्याला क्रीम लावत आहोत. मला इथे म्हणायचं आहे की आपला प्रॉब्लेम वेगळा आहे आणि आपण उपाययोजना वेगळ्या करत आहोत. आपण प्रयत्न तर करत आहोत, कष्ट समर्पित वृत्तीने सातत्याने करत आहोत, परंतु आपल्याला जे काही हवे आहे ते आपण मिळवू शकत नाही आहोत. वेळेत काहीच आपल्याला मिळत नाही आहे. मग चुकते कुठे आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ह्या सगळ्याचा मूळ प्रॉब्लेम आहे आपल्या मानसिकतेमध्ये. तुम्ही विचार करून पहा की जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत होतात त्यावेळी तुमच्या मनात काय विचार होते? म्हणजे मी यशस्वी होणार आहे असा विचार होता की मनामध्ये भीती होती, आशंका होती? नक्की आठवून पहा. आपले मन आपल्याला सतत शंका उत्पन्न करत होते किंवा शंकाग्रस्त होते. मी हे प्राप्त करू शकेन का नाही? मला हे शक्य होईल का? मी या गोष्टीला पात्र आहे का किंवा असेल का? माझे काही चुकणार तर नाही ना? याची काही गरज आहे का? किंवा हे उद्दिष्ट माझ्यासाठी आहे किंवा नाही? असे अनेक शंकाखोर विचार आपल्या मनामध्ये येत असतात. कदाचित जे लोक यशस्वी होऊ शकत नाहीत किंवा ज्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यास वेळ लागतो, अशा सर्व व्यक्तींच्या मनामध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात किंवा हे प्रश्न त्यांचा पिच्छा पुरवतात. आणि याच्याबरोबर उलट जे लोक यशस्वी होतात आणि वेळेमध्ये आपले उद्दिष्ट साध्य करतात, ते सर्वजण पहिल्यापासून अशी कल्पना करतात की मी माझे उद्दिष्ट साध्य केलेले आहे. मी या उद्दिष्टांसाठी पात्र आहे आणि माझे प्रामाणिक प्रयत्न मला त्या उद्दिष्टांपर्यंत वेळेमध्ये घेऊन जाणार आहेत. कदाचित हा आशावादच त्यांना त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत वेळेत घेऊन जातो आणि आपल्या मनामध्ये येणाऱ्या शंका आपल्या व त्या उद्दिष्टांच्या मधील अडथळा ठरतात. आपल्या मनामध्ये येणारे सकारात्मक विचार आणि आशावाद ही आपल्याला एक खूप मोठी दैवी देणगी आहे, जी आपल्याला सर्व प्रकारची कामे करण्यास एक प्रकारची ऊर्जा पुरवत असते आणि जी आपणास सर्व छोटी मोठी उद्दिष्टे साध्य करण्याकरता आवश्यक पण असते. आणि ही ऊर्जा सर्व लोकांच्या मध्ये समान असते, परंतु आपल्याला असे वाटते की ही फक्त यशस्वी लोकांच्या मध्येच उपस्थित असते. मग असे शंकेखोर विचार आपल्या मनात का येतात? तर त्याचे कारण म्हणजे दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत असते की मी हे साध्य करू शकलो नाही तर मला लोक काय म्हणतील?
म्हणजे माझ्या मनात सतत असे विचार येत असतात. मला दिसत असतं माझ्या डोळ्यांच्या समोर. माझे आईवडील मला काय म्हणतील? किंवा माझे नातलग माझी थट्टा उडवतील का? वगैरे वगैरे. आणि या सर्व कौटुंबिक, सामाजिक दबावामुळे आपल्यामध्ये एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण होतो. आणि हा दबाव आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या शंका, साशंकता, भीती आणि अपयशाची काल्पनिक भीती ही सर्वात महत्त्वाची आहे ती निर्माण करतो. आणि या दबावाला बळी पडल्यामुळे काही लोक उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि ते त्या दबावामध्ये गुरफटले जातात. मग आता याच्यावर उपाय काय आहे? तर उपाय आपल्या मनातच आहे आणि तो म्हणजे दुर्दम्य आशावाद, जो सर्व प्राणीमात्रांमध्ये ठासून भरलेला आहे. अगदी मुंगीपासून ते माणसापर्यंत. फक्त आपल्याला त्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि आपल्या काल्पनिक भीतीवर मात करायची आहे. यासाठी एक सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे जसे आपण थिएटरमध्ये सिनेमा पाहतो त्या पद्धतीने आपण आपल्या मनामध्ये आपण यशस्वी झाल्यानंतर काय करत असू याचे सुंदर चित्रण आणायचे आहे. दिवसातून जितक्या वेळेला किंवा अगदी प्रत्येक वेळेला ही यशाची चित्रफीत आपल्या नजरेसमोर असली पाहिजे. तसेच तुम्ही यशस्वी झाला आहात या पद्धतीची चित्रे काढून देखील तुम्ही तुमच्या नजरेसमोर लावू शकता किंवा डायरीमध्ये दररोज अफर्मेशन लिहू शकता, ज्यामध्ये तुम्ही छोटे वाक्य वर्तमान काळामध्ये लिहायचे आहे किंवा लिहू शकता. तुम्हाला जितक्या वेळेला हे शक्य आहे तितक्या वेळेला ते लिहू शकता आणि देवाचे आभार मानू शकता. उदाहरणादाखल, देवा तुझे खूप आभार, आज मी एक यशस्वी लेखिका आहे. हे एक अफर्मेशनचं उदाहरण मी इथे तुम्हाला देते आहे. तुम्ही असे लिहू शकता, देवा तुझे खूप आभार, आज मी एक यशस्वी लेखिका आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचे ॲफर्मेशन्स लिहू शकता, जेणेकरून तुमच्या मनाला तुम्ही यशस्वी होणार आहात हे माहीत असल्यामुळे मनातील भीती, आशंका दूर होतील आणि तुमचे मन तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा करत राहील आणि यात कोणतीही शंका नसावी. चला तर मग आजपासून मनामध्ये आपण यशस्वी झालो आहोत असे चित्र रंगवून आपल्या मनाला सकारात्मकतेमध्ये ठेवा, म्हणजेच तुमची उद्दिष्टे आणि यश तुमचेच असेल. धन्यवाद.